नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज मी आलो देवरुख येथील हरपुडे येथे। तर इथे आहे चिखल नांगरणीची स्पर्धा। तर चला ही स्पर्धा जवळून अनुभवून घेऊया। स्पर्धेसाठी सर्व स्पर्धक आपल्या बैलजोड्या जुंपून घेत आहेत। तर चला काही नामवंत स्पर्धकांना भेटू। नमस्कार दादा। नमस्कार. नाव काय तुमचं? गाव आरोली. किती वर्षापासून या चिखल नांगरणी स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहे? मला 4 वर्ष झाली. 4 वर्ष. तुमचा स्वतःचा पर्सनल रेकॉर्ड काय आहे? माझा ड्रायव्हर म्हणून रेकॉर्ड म्हणजे चण्यावर झाला खेरवशीच्या मैदानात. चण्यामध्ये चण्यावर झाले. आजची तयारी कशी झाली? आज बघूया आता बैलांची तयारी झाली चांगली. तुम्हाला काय वाटतं आज तुमचा नंबर बसेल का? 100% बसणार. ऑल द बेस्ट। नमस्कार दादा। नमस्कार. तुमचं नाव रोहित मंगेश जाधव, गाव कोणतं? कोसुम. तुम्ही चिखल नांगरणी स्पर्धेत किती वर्षापासून सहभाग घेत आहे? माझे 9 वर्ष. हा बैल तुमच्याकडे किती वर्षापासून आहे? हा 4 वर्ष आले. ह्याच्या आधी गाडी कधी नंबरात आली आहे का? नंबरात कायमच आहे. नांगरणी स्पर्धेत तरी रेकॉर्ड कितीचा आहे? रेकॉर्ड असे खूप आहेत. सेकंदामध्ये रेकॉर्ड गेल्या वर्षी आम्ही 15 किती 12 15-12चा रेकॉर्ड. 15-12 सेकंदाचा रेकॉर्ड आहे। आजच्या मैदानाची तुमची तयारी कशी होती? म्हणजे रेग्युलर असते तशी. रेग्युलर। आज काय वाटतं नंबर बसेल का? सगळं आता काय सांगून येत नाही ना, नशिबाचा भाग आहे. बरोबर। चालेल, ऑल द बेस्ट। बघूया काय होतं। सांगाल का? माझं गाव कोसुम. नाव सूरज श्रीकृष्ण जाधव. किती वर्षापासून चिखल नांगरणी स्पर्धेमध्ये भाग घेत आहे? 2017 पासून. तुमचं जॅकी क्षेत्रामध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड कितीचा आहे? रेकॉर्ड आपला आता म्हणजे कोकणात सगळ्यात टॉपचा आपला रेकॉर्ड आहे. 2 बाईकची मैदान झाली, दोन्ही मिस मारली. सेकंदामध्ये रेकॉर्ड? आरोलीतल्या मैदानातला टाइमिंग 16:30 आहे आणि भांबेडच्या मैदानात 11:81. आज तुम्हाला काय वाटतं कोणाचा नंबर येऊ शकतो? तुमचा येऊ शकतो का? ना असं काय येऊ शकतो वगैरे काय, असं कोणी हे बैलगाडी क्षेत्र आहे तर आज कोणचं येईल उद्या कोणचं कोणी पण सांगू शकत नाही. त्या नशीब लेवलची नशीब. तयारी केली आहेत का? हा, लेवलची तयारी प्रत्येक जण करून येतो. आम्ही पण केली, सगळ्यांनी केली. बरोबर। ऑल द बेस्ट। हो, थँक्यू. नमस्कार। नमस्कार. नियोजन किती दिवसापासूनच आहे? हे नियोजन आमचं 1 महिन्यापासूनची स्पर्धा करायची असं ठरलेलं होतं. ह्या पावसाळी मोसम मध्ये पाऊस अजिबात साथ आम्हाला देत नाही, परंतु आम्ही हार मानली नाही. आमच्या प्रत्येक सदस्याने कष्ट करून नदीतून पंप लावणे असतील. चिखल नांगरणी स्पर्धा कितवी आहे? ही दुसरी आहे. यावर्षी किती स्पर्धकांनी भाग घेतला? यावरती 150 स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे. त्या पूर्णपणे या स्पर्धेचं पारदर्शकपणे नियोजन होणार आहे. कोणत्याही शेतकऱ्याला अन्याय होणार नाही एवढी आम्ही खबरदारी या आमच्या फाउंडेशनला घेतलेली आहे. गेल्या वर्षीच्या नांगरणी स्पर्धेत सेकंदामध्ये रेकॉर्ड? गेल्या वर्षी नांगरणी स्पर्धेचं तुम्हाला नक्की सांगू शकत नाही, परंतु 13.10 साधारण अंदाजे हा एक रेकॉर्ड होता. यावरती नक्की तुटेल अशी 100% आम्हाला खात्री आहे. मंडळी, आता स्पर्धेची अधिकृत सुरुवात झाली आहे. रिबिन कापून मैदानात नारळ फोडून पूजा करण्यात आली. आता सगळ्यांचं लक्ष पहिल्याच जोडीकडे लागलंय आणि सुरुवातीलाच काय जबरदस्त उडी घेतली वाघानं. वेग तर बघा अशा पुढे निघून गाडी परत फिरते. अरे वा, घेतला जास्त पडला.
चंदन आणि भावा पडते कुंभारपणे मैदानात घरचा साथ पडतोय. दोन्ही जोडीच्या मागणं पडतोय. गेला परताना वर गेला परतान झालं पाहिजे. शिट्टेवाडली जोडी सुटली. शिट्टे जोडीच्या मागणं पडतोय. सुंदर वेग लागलाय. उन्हात सुद्धा पावसाचा फील येतोय कारण या चिखलामध्ये पाणी सोडले नाही. सुंदर चिखल गरगरीत चिखल आहे आणि शेवटच्या टप्प्यात जोडी आली. अतिशय सुंदर अशी सुट्टी झाली. शंकर करतोय उजवीकडे आणि शत्रू करतोय डावीकडे. फिरा 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 वाढायला पाहिजे. गती वाढायला पाहिजे. आला बघा शेवटच्या टप्प्याकडे आला वाळे आणि शेवटच्या क्षणाला सुंदर. ड्रायव्हर काय करतोय. म्हातारा बैल आहे डावीकडे तो सरळ जातोय पण उजवी करता काय नाही म्हणतोय. बा जरा काहीतरी प्रयत्न कर गती वाढव. चला बा बऱ्याच वेळानं सुट्टी झाली. नामांकित अशी जोडी आहे. नंद्या आणि नाच्याचा साज आहे. रत्नागिरी तालुक्यात आलेली जोडी आहे. साहिल बने शिंबवणेवाला जोडीच्या मागणं पडतोय. परतान झाला. जोडी आली शेवटच्या टप्प्याकडे निघाला. आला सुंदर. नाद बघा नाद. लोक कुठं कुठं बसलेत बघा. एकदम वरती वरती. पाणी बांबर रत्नागिरी करातला घरचा साज येतोय. अंजीर आणि शिवा. जोडीचा ड्रायव्हर आहे परश्या. 14-21 पहिला सुट्टी झाली. परश्या सुटला. परश्या बैल उभा राहून नाही चालेल. आला 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 शेवटच्या टप्प्याकडे आला. सुंदर बैल. एक रंगी एक शिंगी मोठ्या मापाची बैल. मालक पण मोठ्या मनाचा दिलदार असा मालक आहे. भाई मंडवकर वल्लभशेठ महाडिक अशी अनेक मालक मंडळी आहेत या जोडीची. बबन देऊ लांबोरी या बैलाने पूर्ण फिरवले सगळ्यांना. शेवटी बैल पकडलेत. आता बघूया परत काय करतात. काका काय म्हणू शकता ह्याच्यावर. काय सांगू शकता ह्याच्यावर. काय झालं तर काय विचार तुम्ही करा. प्रेक्षकांनी माझे बैल आपले सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःची. काय झालं काय झालं तर काय करा. बरोबर. सुट्टी झाली. सोन्याचा साज सुटला. छोट्या जाधव कोसुमवाला जोडीच्या मागणं पडतोय. बाहेरच्या मैदानाला वाढवावं लागेल. बाहेरच्या मैदानाला वाढवावं लागेल. ठेवले जरा अतिशय सुंदर वेग लागलाय. आला बघा शेवटच्या टप्प्याकडे आला. अतिशय सुंदर गोरा गोमटा. शिट्टी वाजली जोडी सुटली. अतिशय सुंदर वेगाची जोडी आहे. कोर्टूनच्या मान्यांचा शंभर आणि बावड्या पडतोय. देवागुरूच्या अतिशय सुंदर पतन झाले आणि शेवटच्या टप्प्याकडे आला. सुंदर
अतिशय शिफारशी सुट्टी झाली. लाव सगळ्या वायरी बिरी तोडून टाक. अतिशय सुंदर असे सुट्टे झाले. हे पुढे. हे धावता गती मारायला पाहिजे, गती मारायला पाहिजे. आपला बैल पुढे लागला आणि बाहेरच्याला पळूनच दिला नाही. परत एकदा पक्षा ड्रायव्हर या ठिकाणी भडकांबरचा ड्रायव्हर आहे. रत्नागिरीकरांचा साथ पळवतोय. गती वाढव, गती वाढव, गती वाढव. आला 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 शेवटच्या टप्प्यात आला. रैना रैना का दैना हो दो दे. सुट्टी झाली. छोट्या गडोचं रनिंग चाललेलं पुन्हा एकदा लोणंदचा गावकरांचा साथ बघतो. याला पडतोय. शेवटच्या टप्प्याकडे आला. सगळा गाव आहे तो. अक्का देवरुख वरची आली, खालची आली, तिकडे कोसुमकर सगळे एकत्र. लक्षाने पाहतात तेजस नट्याच्या नावावर जोडी पडणार आहे. जर जोडी पहिल्या 3 मध्ये राहिली तर छोट्यानं आज घरात नाही जायचं. आज वस्ती तेजस नटेकडे असणार. आज रविवार आहे. शिट्टी वाजली, जोडी सुटली. बघूया काय करतो गुलाल किंग. छोट्या जाधव जोडीच्या मागे पोहतोय. अतिशय सुंदर वेगवेगळा घेऊन आला. फिरं 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 गेला. आपला बैल उभा राहिला. वेळ बराच गेला. आला आला शेवटच्या टप्प्यात आला. तर मंडळी, असा होता आजच्या स्पर्धेचा थरारक अनुभव. असेच कोकणातील गावाकडचे थरारक व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्याच अशा एका नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये.